क्लैप गो। भारत माता की। बुलढाणा जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि MCD इंग्लिश स्कूल घाटबोरी यांच्या सहकार्यानं या ठिकाणी हा जिल्हास्तरीय स्काउट आणि गाईडचा मेळावा या ठिकाणी संपन्न होतो आहे। स्काउट गाईड ही एक जागतिक चळवळ आहे की ज्या चळवळीमध्ये जगामधील 217 देश सहभागी आहेत। अशा या जागतिक चळवळीचे आपण सर्व सभासद आहोत। आपल्यासाठी जगाला ही देणगी देणारे या चळवळीचे संस्थापक लॉर्ड बेडन पॉवेल यांना आपण सर्वप्रथम अभिवादन करूया। मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचं पूजन करावं। या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय श्री अंधारे साहेब, शाळा निरीक्षक श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, या गावचे प्रथम नागरिक सरपंच आदरणीय श्री पाखरे साहेब, अध्यक्ष श्री डोंगरे साहेब, देशमुख सर, क्लॅप्स गो। सर थोड़ा साइड ले। स्काउट गाइड क्लैप्स गो। जगामध्ये आदर्श नागरिकत्व भिनलं पाहिजे। जग एका सुसंस्कारित दिशेने पुढे गेलं पाहिजे म्हणून लॉर्ड बेडन पॉवेल यांनी 1907 मध्ये या चळवळीची स्थापना केली। त्या चळवळीच्या संस्थापकाला आपण सर्वांनी या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे। लॉर्ड बेडन पॉवेल आणि लेडी बेडन पॉवेल, लॉर्ड बेडन पॉवेल यांनी स्काउटिंगची स्थापना केली तर लेडी बेडन पॉवेल यांनी गाईडिंगची स्थापना केली आणि जगामध्ये एक आदर्श नागरिकत्व निर्माण करण्यासाठी या जगाला प्रेरणा दिलेली आहे। रोल होईल आणि त्यानंतर आपल्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात होईल। सावधान, सैल्यूट। जैसे थे एक साथ झंडा गिर, प्रार्थना शुरू। दया कर दान भक्ति का हमें परमात्मा देना, दया करना हमारी आत्मा में शुद्धता देना। हमारे ध्यान में आओ प्रभु, आंखों में बस जाओ, अंधेरे दिल में आकर के परम ज्योति जगा देना। बहा दो प्रेम की गंगा, दिलों में प्रेम का सागर, हमें आपस में मिलजुल कर प्रभु रहना सिखा देना। हमारा कर्म हो सेवा, हमारा धर्म हो सेवा, सदा ईमान हो सेवा, वो सेवक चल बना देना। वतन के वास्ते जीना, वतन के वास्ते मरना, वतन पर जान फिदा करना, प्रभु हमको सिखा देना। दया कर दान भक्ति का हमें परमात्मा देना,
दया करना हमारी आत्मा में शुद्धता देना। बेस्ट्रॉम सावधान जैसे थे झंडा गीत शुरू। भारत स्काउट गाइड झंडा ऊंचा सदा रहेगा, ऊंचा सदा रहेगा, झंडा ऊंचा सदा रहेगा। नीला रंग गगन सा विस्तृत भाव फैलाता, त्रिकल कमल नित तीन प्रतिज्ञाओं की याद दिलाता। और चक्र कहता है प्रतिपल आगे कदम बढ़ेगा, ऊंचा सदा रहेगा, झंडा ऊंचा सदा रहेगा। भारत स्काउट गाइड झंडा ऊंचा सदा रहेगा। रॅली बेस्ट्रॉम सावधान। संस्थेचं अध्यक्षपद 10 वर्ष अतिशय समर्थपणे सांभाळलं। 10 वर्ष जिल्हा संस्थेच्या प्रगतीमध्ये, मग ती भौतिक प्रगती असो की गुणात्मक प्रगती असो, या प्रगतीमध्ये ज्यांनी अतिशय मोलाचा असा ज्यांचा वाटा आहे असे आमचे नितीनदादा शिंगणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमचे पडुळकर सर यांना विनंती करतो की त्यांनी समोर यावं आणि स्वागत करावं। तर ज्यांच्या हस्ते आपण या जिल्हा मेळ्याचं उद्घाटन करतो आहोत ते शिवाजी शिक्षण संस्था अमरावती या विदर्भामध्ये डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी 1932 मध्ये शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि संपूर्ण विदर्भामध्ये जवळपास 300 ते 400 शाळा युनिट आज सुरू आहेत। अगदी KG पासून PG पर्यंत सगळ्या फॅकल्टीज, मेडिकल कॉलेज असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, हे सगळे कॉलेजेस संस्थेच्या माध्यमातून चालतात आणि त्या संस्थेमध्ये शाळा निरीक्षक म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणारे आमचे आजचे उद्घाटक आहेत आदरणीय प्रकाशजी अंधारे साहेब, ज्यांनी शिक्षण विभागामध्ये खूप चांगलं काम केलं। वाशिम जिल्ह्यामध्ये उपशिक्षणाधिकारी म्हणून त्यांनी आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये एक आपल्या कार्याचा अमिट असा ठसा उमटवलेला आहे आणि त्यामुळे शिवाजी शिक्षण संस्थेने त्यांची सेवा घेऊन शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये गुणात्मक विकास करण्याच्या दृष्टीनं संस्थेने प्रयत्न सुरू आहेत आणि साहेब अगदी तन मन आणि धनानं दिवस रात्र शिवाजी शिक्षण संस्थेचा ध्यास, प्रगतीचा ध्यास मनामध्ये घेऊन कार्य करतात। असे एक हर हुन्नरी उद्घाटक आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत आदरणीय प्रकाशजी अंधारे साहेब। त्यांचं स्वागत करण्यासाठी मी निलेश राठोड सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं। साहेब इथेचा स्काउटर सुद्धा आलेले आहेत, म्हणजे स्काउटिंगचं साहेबांना चांगलं ज्ञान आहे। स्काउटिंग क्षेत्रामध्ये सुद्धा साहेबांनी काम केलेलं आहे। त्यानंतर आजचे प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले आहेत डॉक्टर PS वायाळ सर, प्राचार्य श्री शिवाजी DED कॉलेज चिखली तथा स्वीकृत सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती तथा मुख्यालय आयुक्त भारत स्काउट आणि गाईड जिल्हा संस्था बुलढाणा। सरांच्या बाबतीमध्ये आपण नेहमी ऐकलेलं आहे, प्राचार्य वायाळ सर यांनी जिल्हा संस्थेचं जिल्हा मुख्य आयुक्त पद, जे प्रशासकीय प्रमुख पद असते त्या जिल्ह्याचं, ते जवळपास 10 वर्ष अतिशय चांगल्या रीतीने त्यांनी सांभाळलेलं आहे। प्रशासनाचा फार गाढा असा त्यांचा अनुभव आहे आणि शिक्षण क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा असा सरांच्या कार्याचा एक अमिट असा ठसा आहे। संधी मिळेल, ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करण्याचं संधी मिळेल त्या ठिकाणी अगदी प्रामाणिकपणे काम करणं, ही गोष्ट आम्ही सरांकडून शिकलेलो आहे। आजचे आपले प्रमुख अतिथी आदरणीय श्री डॉक्टर PS वायाळ सर यांचं स्वागत करण्यासाठी शफीक सरांना विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं।
ज्या याच्या उद्घाटन समारंभासाठी विशेष उपस्थिती आहे की ज्यांच्यामुळं या क्षेत्रामध्ये आपण आलो, या ठिकाणी आपण निर्णय घेतला. कारण त्यांच्याकडं पाहिल्यानंतर असं वाटतं की या व्यक्तीच्या सहवासामध्ये आपण राहावं. असं या परिसराचे उद्गाते, या परिसराचे निर्माते, या संस्थेचे अध्यक्ष, ज्यांचा अनेक क्षेत्राशी संबंध आहे, शिक्षण क्षेत्राशी आहे, सामाजिक क्षेत्राशी आहे. उद्बोधन करण्यासाठी जिथे जिथे गरज असेल त्या ठिकाणी सर जातात, उद्बोधन करतात. म्हणजे महाराष्ट्रभर सरांचा परिचित असा वर्ग आहे. असे या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डोंबळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, जे आपल्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आहेत. त्यांनी ते शब्दसुमनांनी स्वागत करतीलच, पण आमच्या जिल्हा संस्थेचं कर्तव्य म्हणून मी आपरे सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आणि सरांचं स्वागत करावं. Let's go. म्हणजे घाटपुरीचे सरपंच आहे. सरपंच साहेबांची आणि आमची एक 10-15 मिनिटाची, एका तासाची भेट या मेळाव्याच्या मीटिंगच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि एक ओझरती त्यांची एक 15-20 मिनिटाची, अर्ध्या तासाची भेट झाली. परंतु त्या भेटीमध्ये त्यांनी आम्हाला आपलंसं करून टाकलं. म्हणजे या ठिकाणी मेळावा घ्यावा ही इच्छा आमच्यामध्ये जागरूक झाली ती सरपंच साहेबाकडे पाहून. असे काही व्यक्ती असतात की ज्या व्यक्तीच्या दायऱ्यामध्ये आपण जेव्हा जातो त्या व्यक्तीचे होऊन जातो. आणि असेच आम्ही आठवले सर असतील, आमचा स्टाफ असेल, आम्ही असेल, सरपंच साहेबांच्या त्या एकंदरीत नेचर पाहून निर्णय घेतला की हा मेळावा आपण या ठिकाणी घ्यायचा. घाटपुरीसारखं अतिशय वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहणारं गाव, पण आदरणीय सरपंच साहेब या ठिकाणी सांभाळतात आणि चांगल्या पद्धतीने सांभाळतात. हे त्यांचं कौशल्य आहे. अशा प्रकारचे कौशल्यपूर्ण व्यक्ती आपल्या मंचावर उपस्थित आहेत आणि म्हणून मी अजगर सर यांना विनंती करतो की त्यांनी समोर यावं आणि सरपंच साहेबांचं यथोचित स्वागत करावं. Let's go. व्यक्तिमत्वाची माणसं जेव्हा एकत्र येतात आणि एकोप्याने काम करायचं ठरवतात तेव्हा ते काम अत्युच्च शिखरावर जात असते. आणि म्हणूनच मंचावरती काही अशी मंडळी आहेत ज्यामध्ये माननीय विष्णुपंत पाथरे साहेब आहेत, जे माजी सरपंच या घाटपुरीचे होते, तेही मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आपले काळे सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आणि त्यांचं स्वागत करावं. Let's go. आहे माननीय श्री गणेशजी नवले साहेब, जे घाटपुरीचे उपसरपंच आहेत आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्याला 3 दिवस मायेची पाखर या परिसरातील ही सगळी करते धरते मंडळी या ठिकाणी आपल्यावरती धरणार आहे. असे आदरणीय नवले साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी सोळंकी सरांना विनंती करतो की त्यांनी समोर यावं आणि त्यांचं स्वागत करावं. Let's go. आपल्या या उद्घाटन समारंभाच्या मंचावर उपस्थित आहेत आदरणीय श्री राजू पाटील नवले, हे जिल्हा उपाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, जे नितीन दादासोबत काम करतात आणि राजकीय क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम त्यांचं आहे. या घाटपुरी गावामध्ये सुद्धा त्यांना एक चांगला आपल्या राजकारणाचा ठसा त्यांनी सामान्यांवर उमटवलेला आहे. ते या ठिकाणी उपस्थित आहेत. राठोड सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. Let's go. आणि दुसरी गोष्ट, आपलं जे चांगलं काम असते
ते काम जनतेपर्यंत जेव्हा पोहोचते त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्या कामाला एक वलय प्राप्त होत असते, एक महत्त्व प्राप्त होत असते. आणि हे चांगली कामं जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, गावामध्ये आपलं मीडिया करत असते. या ठिकाणी आमचे 2 मीडिया बंधू उपस्थित आहेत. श्री नरवाडे सर आहेत, पत्रकार NDTVचे. ते या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण आपलं करत आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी समोर यावं आणि आदरणीय नितीन दादांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. फ्लॅग गो. आमचं मेळाव्याचं मानचिन्ह आहे, एक भेट आठवण म्हणून ती नरवडे साहेबांनी या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे. त्यानंतर दुसरे आमचे एक बंधू आहेत, मित्र आहेत की ते गेल्या अनेक वर्षापासून यूट्यूब चॅनल चालवतात. एक त्यांचं चॅनल आहे आणि त्या चॅनलवरती पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या सौर गाईडच्या कार्यक्रमांना ते प्रसिद्धी देत असतात. आणि विशेष त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत दिवस रात्र आमच्या सोबत असतात. आमचे राजूभाऊ बिडवे, त्यांना मी मंचावरती बोलवतो आणि अंधारे साहेबांना विनंती करतो की साहेबांनी त्यांचं मोमेंटो देऊन या ठिकाणी सन्मान करा. फ्लॅग गो. यानंतर एक महत्त्वाचं स्वागत करायचं आहे आपल्याला. या ठिकाणी आल्यानंतर 2 शाळांना आम्ही भेटी दिल्या होत्या. एक तर सरांची शाळा होती आणि दुसरी एक शाळा होती मराठी प्राथमिक शाळा घाटबोरी. या शाळेतून गेल्यानंतर त्या शाळेला क्रमांक सुद्धा पंतप्रधान सुंदर शाळा जी आहे, मुख्यमंत्री सुंदर शाळा, त्याच्यामध्ये त्यांना क्रमांक सुद्धा त्यांना मिळालेला आहे. आपल्याला एखाद्या वेळेला जाताना नक्की ती शाळा पाहून जाताना. तर त्या शाळेचे मुख्याध्यापक आमचे मित्र आदरणीय श्री देशमुख सर, ज्यांच्याकडं प्रभार आहे केंद्रप्रमुख पदाचा, ते त्या ठिकाणी आमची भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की सर तुम्ही मेळावा घ्या आणि तुम्हाला जी काही अडचण असेल, डोंबळे सर तर आहेतच, परंतु मला सुद्धा जे काही तुम्हाला मदत करता येईल ती मदत करायला मी तयार आहे, असं आश्वासन त्यांनी अगदी मन मोकळेपणाने दिलं. आणि त्यांच्या दोघांच्या, सरपंच साहेबांच्या, उपसरपंच साहेबांच्या, यांच्या या आश्वासनामुळं आम्ही या ठिकाणी आज हा मेळावा घेतलेला आहे. तर देशमुख सर सुद्धा मंचावरती उपस्थित आहेत. मी त्यांना समोर येण्याची विनंती करतो आणि आमचे पडोळकर सरांना विनंती करतो की त्यांनी येऊन आदरणीय देशमुख सरांचं स्वागत करावं. फ्लॅग गो. या ठिकाणी मंचावरती आमच्या एका शब्दाला होकार देऊन ज्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि अतिशय व्यस्त वेळेमधून ते या ठिकाणी आले, ते आमचे शिवाजी शिक्षण संस्थेचे शाळा निरीक्षक आदरणीय अंधारे साहेब यांचं स्वागत जिल्हा संस्थेच्या तर्फे आमचे दोन्ही संघटक समोर येतील आणि त्यांचं स्वागत, त्यांना शाल श्रीफळ देऊन स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. फ्लॅग गो. नेतृत्व करणाऱ्या या विद्यालयाच्या इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य मुख्याध्यापक आदरणीय योगिता डोंबळे मॅडम मंचावरती उपस्थित आहेत. मी आमच्या गाईड मेळावा प्रमुख
जाधव मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी समोर येऊन त्यांचं स्वागत करावं. Let's go. त्यांच्या मार्फत केल्या जाते जे अगदी तन्मन धनाने या जिल्हा संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी, मग तो संख्यात्मक विकास असेल, गुणात्मक विकास असेल, या विकासासाठी अगदी अहोरात्र डोक्यामध्ये फक्त स्काउट गाईड ही चळवळ घेऊन आपल्या जिल्ह्यामध्ये गेल्या 5-6 वर्षापासून काम करणारे आमचे मित्र आदरणीय श्री आठवले सर, जिल्हा संघटक स्काउट, हे अतिशय मेहनतीने आणि जिद्दीनं हे कार्यक्रम पार पाडत असतात. ते सुद्धा मंचावर उपस्थित आहेत. मी मेळावा प्रमुख या नात्यानं त्यांना विनंती करतो की त्यांनी समोर यावं आणि आमचे राठोड सर यांना विनंती करतो की त्यांनी यावं आणि आठवले सरांचं स्वागत करावं. Let's go. समोर यावं आणि पवार मॅडम यांचं स्वागत करावं. त्यावरती उपस्थित आहेत, त्यांना मी समोर येण्याची विनंती करतो आणि आपल्या काळे मॅडम त्यांना विनंती करतो, संध्या काळे मॅडम, त्यांनी समोर यावं आणि त्यांचं स्वागत करावं. तर स्काउट गाईड संख्यात्मक आणि गुणात्मक वाढीकरता अहोरात्र झटणारे आणि जिल्ह्यामध्ये कोणताही कार्यक्रम असेल, अगदी शालेय स्तर, जिल्हा स्तर, तालुका स्तर, राष्ट्रीय स्तर इथपर्यंत बरेच स्काउट आणि गाईड यांना राज्य पुरस्कार करणारे, राष्ट्रपती पुरस्कार करणारे आणि हजारो शिक्षकांना प्रशिक्षण देणारे आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे आदरणीय आर.यू. शिंगणे सर, सहाय्यक जिल्हा आयुक्त स्काउट, मेळावा प्रमुख तथा आमचे गुरुवर्य आदरणीय आर.यू. शिंगणे सर यांचं स्वागत श्री लिहो चांडक विद्यालय येथील साळुंके सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय आर.यू. शिंगणे सर, आदरणीय आर.यू. शिंगणे सर, एकदा जोरदार टाळ्या. स्काउट गाईड लेट्स गो. वेगळ्या वाटेनं जाणाऱ्या गावात तुमची सगळ्यांची पावलं लागलीत या जमिनीला, ती आमच्या मनामध्ये एक चांगली खुशी आहे. आमचे जे इथे विद्यार्थी आहेत, या सगळ्या विद्यार्थ्यांना तुमच्या कलागुण, तुमच्यातले कौशल्य, तुम्ही तयार केलेले अनेक सारे कार्यक्रम या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना बघायला मिळणार आहेत. त्याचा आम्हाला एक आनंद आहे. अतिशय मोठ्या मोठ्या शाळा तयार असताना एका खेडेगावातील आडमार्गाच्या एका शाळेला आपण या कॅम्प या ठिकाणी घेण्याची संधी मिळाली, त्याची आम्हाला एक खुशी आहे. आणि म्हणूनच आम्ही आपल्या सर्व अतिथीगणांचं अगदी मनापासून स्वागत करतो. बाळांनो, 3 दिवस एकदम फुल आनंदात राहायचे, हसा खेळा आणि शिस्त पण पाळा, बरोबर आहे की नाही? या 3 दिवसात आपल्याला खूप एन्जॉय करायचा आहे, खूप इव्हेंट सादर करायचे आहेत. जे काही आपण नैपुण्य कलागुण या ठिकाणी सादर करणार आहेत ते अतिशय ऊर्जेनं आपल्याला ते करायचे आहेत. अनेक तालुक्यातून आपण एकत्रित आलो, आपल्याला एकमेकांसोबत परिचय करून घ्यायचा आहे, आपल्याला एकमेकाच्या शाळा, एकमेकाचं गाव माहीत करून घ्यायचंय. ही जी घाटबोरी पंचक्रोशी आहे ही अजिंठ्याच्या डोंगर रांगामध्ये येथे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. फार पूर्वी रामायण काळात या भागाला दंडकारण्य असं म्हटलं जायचं. श्रीराम प्रभुचंद्र जेव्हा वनवासात गेले होते तेव्हा या जंगलामधून जात असताना बऱ्याच ठिकाणी ज्या काही त्या 1, 2, 3 दिवस तिथे मुक्काम करत गेले, त्या खुणा या जंगलामध्ये अजूनही आढळतात आणि इथल्या आदिवासी बंधूंनी त्या खुणांचं जतन केलं आहे. बाजूला सप्तर्षीचं ठिकाण आहे. आपल्याला माहित आहे की प्रभू रामचंद्राच्या काळात एक 7 ऋषी होते, बहुत ग्रेट
युनिव्हर्सिटीवाले लोक होते. आता काळात युनिव्हर्सिटी आहेत ना, तशा युनिव्हर्सिटी असायच्या. ते ऋषीमुनी होते, समाजामध्ये संशोधन करत असत, समाजाला ज्ञान देत असत. अशा या 7 ऋषींची जी तपोभूमी म्हणता येईल ज्याला, अगस्त्य असतील, त्याच्यात वशिष्ठ असतील, विश्वामित्र असतील, प्रलब्ध ऋषी असतील, गौतमेश्वर ऋषी असतील, या 7 ऋषींचं जे तपोभूमी आहे, तपश्चर्याची भूमी आहे, याच पंचक्रोशीमध्ये आहे. एक खूप, तुम्ही काही भागातून आला असाल, सुंदर जंगल आहे या भागामध्ये. या जंगलामध्ये खूप साऱ्या प्रकारच्या वन औषधी सोबतच वन्य प्राणी सुद्धा मोठ्या प्रमाणात कधी काळी या भागात बघायला मिळतात. कोणी एक जण शिक्षक मला म्हटले होते की सर, एका आडवाट्यानं या गावात शिबिर ठेवण्याचं कारण काय? बाळाहो, स्काउट गाईड, NSS, NCC याचे शिबिरच अशा ठेवल्या गावात ठेवल्या जातात की जिथं मॉल नसणार, जिथं पर्यटनाचे ठिकाणं नसणार, जिथं एकदा आम्ही पोहोचलो की परत येण्याचं 3 दिवस तरी संधी नसणार. बरोबर आहे की? आम्ही ज्या कामासाठी चालो त्या कामावर आम्हाला एकाग्र करण्यासाठी, म्हणून एकांतातलं निर्जन आणि आडवाटेचं गाव. या ठिकाणी तुम्ही सगळेजण आलात. या गावच्या पंचक्रोशीच्या माध्यमानं, या इथल्या आमच्या सगळ्या स्टॉपच्या माध्यमानं, या गावात असलेल्या 6 शाळा त्यांच्या माध्यमानं आणि या सगळ्यांच्याच माध्यमानं तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. व्यासपीठावरचे जे मान्यवर या ठिकाणी आपला अमूल्य वेळ देऊन आले, यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतो. पुनश्च एकदा सगळ्यांचं भरभरून स्वागत करतो. 3 दिवस तुम्ही, आम्ही, आपण सगळे एकत्रित राहून खूप एन्जॉय करूया. धन्यवाद. थांबतो. आणि आमच्या संघटक आणि गाईड प्रमुख जाधव मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. फ्लॅग गो. धन्यवाद मॅडम. की दरवर्षी हा जिल्हा मेळावा आपण विविध ठिकाणी आयोजित करत असतो. तर आपला स्काउट गाईड हे इंटरनॅशनल लेवलवर चालत असते. जगाच्या पाठीवर 217 पेक्षाही जास्त देशामध्ये हा अभ्यासक्रम चालू आहे. 1907 मध्ये स्काउट गाईडची सुरुवात झाली इंग्लंडमध्ये आणि त्यानंतर 1950 मध्ये आपल्या भारतामध्ये याची मूळ रुजली आणि त्यानंतर हा अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आला. 8 जून 2023चा GR आणि त्यापूर्वीचे देखील GR यामध्ये 1 ते 8वी पर्यंत स्काउट गाईड हा विषय प्रत्येक शाळेमध्ये अनिवार्य करण्यात आला. जिल्हा परिषद मध्ये गणवेश देखील देण्यात आले आहे आणि याचे तासिका सुद्धा देण्यात आलेली आहे. याचे वेगवेगळे कार्यक्रम प्रत्येक शाळेमध्ये होतात. त्याच्या तासिका, त्याचा अभ्यासक्रम देखील शिकवला जातो. तर याचा मुख्य उद्देश काय? तर स्काउट गाईड हे याचा 3 चतुसूत्रीवर हे आधारलेलं आहे. सर्वात पहिला जो फाउंडेशन आहे मेन, तो आहे शील संवर्धन. शील संवर्धन आजच्या जगामध्ये फार महत्वाचं आहे, कारण मॉरॅलिटी ही ढासळत चाललेली आहे. त्यानंतर दुसरं आहे आरोग्य संवर्धन. आरोग्य यासाठी वेगवेगळे BP6 व्यायाम प्रकार बेडन पॉवेलने मध्ये दिलेले आहे. त्यानंतर हस्तकलेचा विकास. आपल्या स्किल डेव्हलप करण्यासाठी यामध्ये हस्तकलेचा विकास, वेगवेगळ्या विषयाचं यामध्ये नॉलेज दिलं जाते. आणि 4थी चतुर्सूत्र आहे ती म्हणजे सेवा, सर्व्हिस. तर या चतुर्सूत्रीवर पूर्ण स्काउट गाईड अभ्यासक्रम आधारस्तंभ याचा झालेला आहे. आणि यामध्ये मग वेगवेगळा अभ्यासक्रम शिकवला जातो. जसं 1 ते 4थी साठी आहे कप फुलफुल, 5वी ते 10वी साठी स्काउट गाईड, त्यानंतर 11वी 12वी आणि ज्युनियर कॉलेज सिनियर साठी रोवर रेंजर, त्यानंतर ओपन युनिट असतात, सागरी युनिट असतात. सगळ्यांसाठी ओपन टू ऑल, सगळ्यांसाठी हे स्काउट गाईड आहे. लहानापासून तर मोठ्यापर्यंत कोणत्याही फील्डमध्ये आपण स्काउट गाईड मध्ये प्रवेश करू शकतो आणि सर्वांसाठी. या जिल्हा मेळाव्याचा हा उद्घाटन सोहळा सर्वप्रथम मी या बुलढाण्याच्या भूमीमध्ये ज्यांच्या चिमुकल्या पदचिन्हांनी स्वराज्याची रांगोळी रेखाटली त्या स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेबांना नमन करतो. काल परवा त्यांचा जयंती उत्सव मातृतीर्थावर साजरा झालाय.
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही महानतेला मी अभिवादन करतो. बहुजनांच्या घरापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवणारे शिक्षण महर्षी ज्ञानगंगेचे भगीरथ डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्याही महानतेला मी अभिवादन करतो. त्यांच्याच खांद्याला खांदा लावून या बुलढाणा जिल्हा चिखली आणि या परिसरामध्ये शिक्षणाची गंगा बहुजनांच्या घरापर्यंत पोहोचवणारे दलित मित्र स्वर्गीय पंढरीनाथ पाटील यांच्याही महान दातृत्वाला आणि कर्तृत्वाला मी नमन करतो. ज्या सर्व संतांनी महानुभावांनी ही भूमी संपन्न करण्यासाठी आणि हा समाज उन्नत करण्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं, त्या सर्व महानुभावांना संतांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि तसेच ज्यांनी जगाला एक उत्कृष्ट अशी देण दिली स्काउट्स आणि गाईड्सच्या माध्यमातून, ते या स्काउट्सचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल आणि गाईड्सच्या जननी लेडी बेडन पॉवेल यांच्या महानतेला मी अभिवादन करतो. आज ह्या उद्घाटन सोहळ्यासाठी मंचावर उपस्थित या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय नितीन भाऊ शिंगणे, तसेच आमच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य आणि बुलढाणा जिल्ह्याचे मुख्यालय आयुक्त स्काउट आदरणीय डॉक्टर PS वायाळ सर, या जिल्हास्तरीय स्काउट्स गाईड्स मेळाव्याचे स्वागताध्यक्ष आणि या MDS इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय संतोषजी डोंबळे, तसेच मंचावर उपस्थित विष्णुपंतजी पाखरे जे माजी सरपंच आहेत या गावचे, सरपंच जे इथे उपस्थित आहेत माननीय राजकुमारजी पाखरे, तसेच माननीय श्री गणेशजी नवले, उपसरपंच श्री भानुदासजी अजगर, राजू पाटील नवले, वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी श्री नरवाडेजी, तसेच YouTube चॅनलचे संचालक राजेशजी बिडवे, केंद्र प्रमुख श्री देशमुख सर, बुलढाणा जिल्हा स्काउट जिल्हा संघटक आदरणीय आठवले सर, गाईड जिल्हा संघटिका पवार मॅडम, मंचावर उपस्थित जाधव मॅडम, आमचे इसोलीचे मुख्याध्यापक आदरणीय वानखडे सर, तसेच मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, त्यास भावनेचा गंध, शब्दांची ही फुले त्यास भावनेचा गंध, हृदय बागेत दरवळो तुमच्या निशिगंध, हृदय बागेत दरवळो तुमच्या निशिगंध, सुगंधची द्यावा सुगंधची घ्यावा, सुगंधची द्यावा सुगंधची घ्यावा, सुगंधे फुलावा हा स्नेह अनुबंध, सुगंधे फुलावा हा स्नेह अनुबंध, हा स्नेह अनुबंध. मित्रहो, खरोखर हा एक स्नेह अनुबंध फुलवणारा हा एक सोहळा, हा उपक्रम स्काउट आणि गाईड. मी तुमच्यामध्ये मला पाहतोय. मी 7व्या वर्गात असताना जिल्हा मेळाव्याला गेलो होतो. मी माझ्या गटाचा प्रमुख होतो आणि त्या गोष्टी मला आता एकदम आठवायला लागल्यात की त्यामध्ये आपली स्काउटची प्रार्थना, स्काउटचा ध्वज, स्काउटचा युनिफॉर्म, त्यानंतर त्या मागाच्या खुणा, ती दोरी, ह्या सगळ्या गोष्टी, त्या गाठी सुद्धा मला आता त्या नाव आठवत नाही. परंतु खरोखर माझ्या जीवनाला जो एक आयाम दिला असेल तर तो या चळवळीने दिला. मित्रो, तुमच्यामधून मी घडलेलो आहे. या स्काउटनी मला घडवलेला आहे. प्रत्येक ठिकाणी या स्काउट मधल्या ज्या काही बाबी आहेत त्या सगळ्या बाबींचा माझ्या जीवनामध्ये मला प्रत्येक ठिकाणी उपयोग झालेला आहे. आता स्काउटचा जो ध्वज आहे, कोणत्या रंगाचा ध्वज आहे? स्काउटचा ध्वज कोणत्या रंगाचा? स्काउट गाईडचा ध्वज. अरे बोला ना, भूक लागली का तुम्हाला? जास्त वेळ घेणार नाही कारण तुम्ही सकाळपासून घरून निघालाय. स्काउट गाईडचा जो ध्वज आहे तो कोणत्या रंगाचा आहे?
त्याच्यावर काय आहे, त्याच्यावर काय चिन्ह आहे? अरे काय आहे ते? त्रिदल चिन्ह आहे ना. तुमच्या शिक्षकांनी सांगितलं नाही का तुम्हाला? ते त्रिदल म्हणजे कशाची आठवण देते करून आपल्याला? बोला ना गाईड मुली. नियमांची आठवण करून देते. कोणते नियम आहेत? पहिला नियम काय स्काउटचा? स्काउटची पहिली शिकवण काय आहे? स्काउटची जी त्रिसूत्री आहे. अरे बोला ना तुम्ही. कोणत्या पहिली सांग रे बेटा. स्काउट विश्वसनीय असतो. अजून स्वावलंबी असतो. स्वतःची कामं स्वतः करतो. त्याच्यामध्ये सेवाभाव असतो. इतरांच्या कामी पडतो. बरोबर आहे. तर या सद्गुणांची, या तीन शिकवणीची ती आठवण करून देते. तर ही जी चळवळ आहे, खरोखर आज 217 देशांमध्ये 217 देशांनी का स्वीकारली चळवळ? कारण ही चळवळ माणूस घडवणारी चळवळ आहे. ही चळवळ चारित्र्य संपन्न माणसं घडवणारी ही चळवळ आहे. आणि जेव्हा ज्या समाजामध्ये, ज्या राष्ट्रामध्ये चारित्र्य संपन्न माणसं निर्माण होतात, तेव्हा राष्ट्र ही चरित्र संपन्न असं राष्ट्र निर्माण होत असते. आणि म्हणून ही जी चळवळ आहे ही प्रत्येक शाळेमध्ये राबवण्याबाबत, प्रत्येक शाळेमध्ये युनिट गाईड्स आणि स्काउट स्थापन करण्याबाबत शासनाने निर्देश दिलेले आहेत. त्यासाठी जिल्हा स्तरावर कार्यालय आणि कर्मचारी अधिकारी नियुक्त केलेले आहेत. आणि त्या माध्यमातून ही चळवळ अतिशय प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. आणि मी खरोखर या ठिकाणी आयोजकांचं खूप खूप अभिनंदन करेल की त्यांनी अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. तर निश्चितच आयुष्यभर आपल्याला कुठेही कमीपणा वाटत नाही स्वतःची कामं करताना, स्वतःच करताना. स्काउट गाईड ही सेवाभाव शिकवतं. मी सेवेसाठी आहे. कम टू लर्न अँड गो टू सर्व. सेवाभाव रुजवते. स्वावलंबन, शिस्त, इतरांची मदत करा. त्याची एक शपथ आहे आपल्या याच्यामध्ये की स्काउट आणि गाईड हा देशाची आणि ईश्वराची सेवा करेल. मित्र, देशाची सेवा आपल्याला एक उत्कृष्ट नागरिक, चारित्र्य संपन्न नागरिक म्हणून आपण करू. देवाची सेवा कशी करणार तुम्ही? देव म्हणजे कोण? देव म्हणजे हा निसर्ग. हा जो निसर्ग आहे, जो निसर्ग सर्व काही आम्हाला देतो, त्या निसर्गाची आम्हाला सेवा करायची आहे. कोणते घटक येतात निसर्गामध्ये? झाड, पशु, पक्षी, प्राणी, जमीन, या सगळ्या गोष्टीला, पाणी, या गोष्टीला संपन्न करण्याचं काम मी करेल. ही शपथ तुम्हाला घ्यायची आहे. तुम्ही घेतात आणि ती आपल्यामध्ये रुजवायची आहे. आणि जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा या समाजाचे एक जबाबदार घटक व्हाल आणि त्याचा उपयोग हा निश्चितच या समाज जीवनामध्ये तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि समाजामध्ये सुद्धा समाजालाही तुमचा उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही. तर मी अधिक वेळ घेणार नाही. या उद्घाटन सोहळ्याचं उद्घाटन झालं, या जिल्हा मेळाव्याचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. एक जिल्हास्तरीय कार्यक्रम सादर करण्याचं एक आम्हाला संधी मिळाली. याच्यामध्ये आता हे सर्वजण येथे स्काउट गाईडचे विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, यांचं एक एकोपा, संघटन महत्वाचं असते. कोणत्याही क्षेत्रामध्ये घडत असताना संघटन महत्वाचं असते. आपली मित्रमंडळ ही आपल्याला याच्यातून, आपल्या गावामधून काय घेऊन जाणार आहे, एवढ्या दुर्गम भागामध्ये जे आम्हाला हे स्थान मिळवून दिलं तुम्ही, तुमचे सध्या या सर्व जिल्हास्तरीय स्काउट गाईडच्या वतीनं आणि विभागाच्या वतीनं सर्वांचे, मी इथं बसलेल्यांचे सर्वांचं नाव न घेता सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आणि आमच्या गावामधून तुमचे विद्यार्थी नक्कीच काही आमच्या गावामधून घेऊन जातील अशी एक मी खात्री देतो. कारण आमच्या गावामध्ये एवढं शिक्षणाचं प्रसारण, उर्दू एक
15व्या अध्यायामध्ये श्लोक आहे, ऊर्ध्व मूल मदशाक मश्वत्तम प्राहुर व्ययम छंदांशी यस्य परणानी व्यस्तम वेदस वेदवीर. हे आमच्या गावामध्ये MCD कॉन्व्हेंटचं एक साधंसं रोपट या डोंबळे सरांनी लावलं आणि त्यांच्या शाखा म्हटलं तर झाडाला पानं म्हणावं लागतं. शाखा म्हणजे डोणगावची मेहकरची अशा शाखाचा वापर न करता झाडाला ज्या फांद्या फुटतात, फांद्याला जे पानं लागतात त्याला आपण शाखा म्हणत असतो. आणि त्या वाटेनं डोंबळे सरांनी एक शिस्त या विद्यार्थ्यांमध्ये घडून दाखवली आणि ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना कसं एक चांगली डिसिप्लिन लागली पाहिजे आणि सर्वांना येथे लांब न जाता या विद्यार्थ्यांना कलागुणाला इथेच वाव मिळाली पाहिजे. त्यामुळे सरांनी एक जबाबदारी घेतली. इफ यू रिच नथिंग देन यू रिच एव्हरीथिंग. जोपर्यंत तुम्ही एखादी जबाबदारी आत्मसात करत ना, जोपर्यंत एखादी जबाबदारी स्वीकारत ना, तोपर्यंत तुम्हाला त्या जबाबदारीचं भान आणि मान मिळत नसतो. त्यामुळे डोंबळे सरांनी ही जबाबदारी आपल्या अंगावर म्हणजे त्यांच्याच अंगावर नसताना हे आपल्या गावाचा गट ग्रामपंचायत घाटबोरीच्या वतीनं असो, गावातील सर्व स्तरातील कृषी क्षेत्र असो, ज्ञान क्षेत्र असो, कोणत्याही क्षेत्रातील या लोकांचं जेवढं आपल्याला मनोबल वाढवता येईल आणि या विद्यार्थ्यांना आपल्या गावातून चांगलं एखादं काहीतरी घेऊन जाता येईल याची आपण डिसिप्लिन मध्ये एक शिस्त पद्धतीने घाटबोरीचं नाव हे कुठंतरी जिल्ह्यावरच नाही तर विभागावर हे झळकलं पाहिजे याची आपण नोंद घ्यायची आणि सर्वांनी या विद्यार्थ्यांना सहकार्य करायचं आहे. एवढे बोलून मी माझे शब्द थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या गावातील सर्व गणमान्य व्यक्ती मित्रांनो, स्काउट गाईड चळवळ ही काय आहे तुम्हाला सांगायची गरज नाही वेगळी. स्काउट गाईड चळवळ आपल्याला काय शिकवते हेही सांगायची गरज नाही. परंतु 3 दिवसीय मेळाव्यात आपण कसे वागतो, कसे राहतो, कसे जगतो हे या गावातील लोक पाहणार आहेत. त्याच्यामुळं स्काउट गाईड चळवळ ही कुठेही बदनाम न होता ती कशी शिस्तप्रिय आहे, कशी एकसंगता प्रिय आहे हे आपल्याला या 3 दिवसीय मेळाव्यातून दाखवून द्यायचंय. त्यामुळे आपण त्या अनुषंगानेच आपली वागणूक राहील अशी मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. स्काउट गाईड चळवळीत काम करत असताना आपण आपलं वार्षिक कला कौशल्य आपण काय शिकलो वर्षभरात हे सादर करण्याची ही एक चांगलं व्यासपीठ आपल्या समोर संस्था उपलब्ध करून देत असते. त्याचा आपण फायदा घ्यावा. याचबरोबर इतरही ज्या आपल्या परीक्षा असतात, राज्यपाल पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार, यामध्ये आपण मोठ्या संख्येने भविष्यात समोर जावं अशी मी आपल्याकडून आशा व्यक्त करतो. विष्णुपंतांना सांगू इच्छितो, विष्णुपंत, की आपल्याला जर राष्ट्रपती समोर जायचं असेल तर आपल्याला खूप पापड बेलावं लागतं. परंतु आमचा स्काउट असेल, आमची गाईड असेल, यांना राष्ट्रपती समोर जायला काहीच पापड बेलावं लागत नाही. त्यांचा तो गणवेश आहे. ही गणवेशधारी एक संघटना आहे, जगात एकमेव संघटना आहे. स्काउट गाईड चळवळ ही जगात एकमेव संस्था अशी आहे की ज्याचा कार्यकर्ता हे सर्व कार्यकर्तेच आहेत, हे गणवेशधारी आहे. आणि राष्ट्रपती समोर जाताना या गणवेशात असेल तर त्याला कोणीही अडवत नाही. आपल्याला पुरस्कार राष्ट्रपतीच्या हातानं तर शक्यच नाही, पण आमचा हा विद्यार्थी तो राष्ट्रपतीच्या हाताने, राज्यपालाच्या हाताने तो पुरस्कार प्राप्त करून घेऊ शकतो. त्याच्यासाठी फार मेहनत करावी लागते, अशातलाही भाग नाही. आपण थोडी मेहनत केली तर आपण त्याच्यासाठी पात्र होऊ शकता. त्याच्यामुळे आपण भविष्यात त्यासाठी प्रयत्न कराल अशी आपणाकडून अपेक्षा बाळगतो. आजच्या या कार्यक्रमासाठी आमचे मित्र राजू नवले हे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं नाव विसरलो होतो, त्याबद्दल क्षमा मागतो. असो, आपण या मेळाव्याचा पुरेपूर आनंद घ्यावा. आपल्याला जे जे प्रात्यक्षिक करायचे आहेत त्याची पूर्ण तयारी करून आपण ते सादर करावे. आणि एक नियम आहे की प्रत्येक स्पर्धेत आपला
संघ हा सहभागी झाला पाहिजे. त्याच वेळेस आपल्याला बक्षीस मिळत असतं, त्याच वेळेस आपलं गुणांकन होत असतं. त्यामुळं आपण प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यावा अशी विनंती करतो. आपल्याला सर्वांना या मेळाव्यासाठी शुभेच्छा देतो व थांबतो. जय हिंद, जय भारत. समारंभ पार पडलेला आहे आणि या उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रसंगी आदरणीय अध्यक्ष नितीनदादा शिंदे सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद स्वीकारलं आणि त्यांनी आपल्याला अमूल्य मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांचे बुलढाणा भारत स्काउट गाईड कार्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्यानंतर आदरणीय श्री प्रकाश अंधारे साहेब शाळा निरीक्षक हे सुद्धा वेळात वेळ काढून आपल्यामध्ये आले आणि अगदी मौल्यवान गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितल्या. त्याबद्दल मी त्यांचे पण मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यानंतर आमच्यासोबत असणारे डॉक्टर PS वायड सर, आदरणीय RU शिंगणे सर, ही जी टीम आहे ही टीम प्रत्येक बाबतीत आमच्यामध्ये सोबत असते, आम्हाला मार्गदर्शन करते. त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. यानंतर या गावचे आदरणीय सरपंच आदरणीय राजकुमार पाखरे सर यांनी सुद्धा छान प्रकारे मार्गदर्शन केलं. उपस्थित असलेले आदरणीय विष्णुवंत पाखरे सर, आदरणीय गणेशजी नवले सर, आदरणीय भानुदास अजगर सर, आदरणीय राजू नवले सर, आदरणीय नरवाडे सर, त्यानंतर पत्रकार बंधू बिळवे सर आणि आदरणीय केंद्र प्रमुख श्री देशमुख सर, तसेच स्काउट गाईड जिल्हा मेळाव्याच्या प्रमुख आदरणीय डॉक्टर निर्मला जाधव मॅडम, जिल्हा संघटक गाईड कविता पवार मॅडम आणि उपस्थित सर्व व्यासपीठावर मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर सर्व स्काउट आणि गाईड आपले विशेष आभार व्यक्त करतो, कारण हा जिल्हा मेळावा हा फक्त आपल्यासाठी आहे. आपले विशेष आभार व्यक्त करतो. आपले सर्व स्काउट मास्टर गाईड कॅप्टन यांनी आपल्याला या मेळाव्यासाठी आणले, त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. सन्माननीय मुख्याध्यापक यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. आणि या शाळेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय डोंबळे सर, ही पहिल्यांदा आम्ही त्यांना भेटलो आणि अक्षरशः टॉप टू बॉटम त्यांनी आम्हाला सर्व मदत केली. आदरणीय डोंबळे सरांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. मुख्याध्यापिका मॅडम आदरणीय डोंबळे मॅडम यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या स्काउट गाईड जिल्हा मेळाव्यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद.